मुंबईकरांकरता आणि मुंबईकरता ठाकरे बंधू फायद्याचे आहेत की महायुती, या विषयावरती माझा मी अभ्यास ठेवणार आहे. या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करू. निवडणूक दोन मुख्य मुद्द्यांवरती विशेषतः लढल्या जातात. एक भावनिक, दुसरा प्रॅक्टिकल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भावनिक विषयांवरती कोण लढत आहे? ठाकरे बंधू. आणि प्रॅक्टिकल विषयावरती कोण लढत आहे निवडणूक? महायुती. नुसत्या भावनिक विषयांवरती माणसाचं पोट भरत नाही. आज मुंबईकरांना काय हवं आहे? मुंबईकरांना पाहिजे आहे स्वतःचं घर. चाळीत राहतात, झोपड्यांमध्ये राहतात, त्यांना सुद्धा वाटतं की मला स्वतःचं घर, स्वतःचा फ्लॅट मुंबईत मिळायला पाहिजे. ज्या ठिकाणी तो राहतो आहे तिथेच. हा विषय मुंबईकरांकरता सगळ्यात जास्त प्रायोरिटीचा आहे. हालाकीच्या परिस्थितीत ते लोक राहत आहेत चाळींमध्ये, झोपड्यांमध्ये. मुंबईकरांना पाहिजे प्रशस्त रस्ते, ट्रॅफिक जॅम नको, फ्लायओव्हर्स पाहिजे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे. कारण की आज मुंबईला इतर शहरांपासून पण स्पर्धा होते आहे. हैदराबाद, दिल्ली आणि इतर मोठे मोठे शहर. त्यामुळे मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर जर का व्यवस्थित झाला नाही तर इतर शहरं मुंबईपेक्षा येणाऱ्या काळात पुढे जातील. त्यामुळे मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये फ्लायओव्हर्स आहेत, कोस्टल रोड आहे, मेट्रो आहे, चांगले प्रशस्त रस्ते आहेत, हे सगळं आवश्यक आहे मुंबई करता. हे जे विषय आहेत हे सगळे प्रॅक्टिकल विषय आहेत. आणि भावनिक विषय कोणते आहेत? मुंबई महाराष्ट्रापासून कोणीतरी वेगळं करून टाकेल, मराठी भाषेवरती कोणीतरी हमला करेल, मराठी लोकांचं काय आता खरं नाही, अशी एक भीती हे राजकारणी मराठी लोकांच्या मनामध्ये घालत असतात. भीती निर्माण करायची मनामध्ये की मुंबई महाराष्ट्रापासून तोडल्या जाईल. आणि हे विषय येतात केव्हा? बरोबर जेव्हा निवडणूक येते तेव्हा. आणि निवडणूक झाल्यावर हे विषय परत जैसे थे. विचार करा, मागच्या 5 वर्षात हे लोक काही बोलले नाही या विषयावरती. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी हा विषय ते लोक उचलतात आणि लोकांना भडकवतात आणि लोक भडकतात. पण मागच्या 5 वर्षापूर्वी हा विषय कुठे चर्चेला पण नव्हता, पण तो आता आला आहे. कारण की तो भावनिक विषय आहे. कारण या लोकांना असं वाटतं की भावनिक विषय जर का निवडणुकीपूर्वी आणले तर आपल्याला त्याची मतं मिळतील. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, ज्या लोकांसमोर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेसचा अजेंडा नसतो ते लोक भावनिक विषय काढतात. आणि ज्या लोकांकडे अजेंडा असतो डेव्हलपमेंटचा, प्रोग्रेसचा, इन्फ्रास्ट्रक्चरचा, काही विजन असतं, ते लोक सहसा भावनिक विषय उचलत नाही. ते लोक कामाच्या गोष्टी करतील. मला नवीन रस्ते बनवायचे आहे, चाळीत त्या लोकांना मला क्लस्टर डेव्हलपमेंट करून त्यांना फ्लॅट द्यायचे आहेत. हालाकीच्या परिस्थितीतनं त्या गरीब लोकांना काढून चांगले दिवस द्यायचे आहेत. वरळीतली जी चाळ माहिती आहे ना, बीटीटी चाळ, मला असं वाटतं ते लोक आज किती समाधानी राहत आहेत प्रशस्त फ्लॅटमध्ये. चाळीतनं हे लोक आज आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेलेले आहेत. लोकांना हे पाहिजे आहे, भावनिक विषय नाही. जो राहायला घर देईल, जो पिण्याचं पाणी देईल, जो गरीब माणसाचं राहणीमान चांगलं करेल, लोकांनी त्याच लोकांना मतं दिले पाहिजे. कारण हे भावनिकवाले जे असतात ना लोक, हे निवडून आल्यानंतर मग तुम्हाला या लोकांना भेटता पण येणार नाही. बसतील आपल्या बंगल्यामध्ये. या लोकांचे बंगल्यांवरती बंगले बनत असतात मोठमोठाले. पण जो झोपडीत राहणारा, चाळीत राहणारा जो असतो की नाही, तो तिथेच राहतो. त्याची हालत खराब असते. नंतर हे जे असतात ना श्रीमंत लोक बंगल्यात राहणारे, हे ढुंकून पण पाहत नाही या लोकांकडे. भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही त्यांना मतं तर देऊन दिले, पण नंतर झालं काय तर तुमचंच नुकसान झालं. कारण नंतर तो ढुंकून पाहत नाही तुमच्याकडे. म्हणून जे लोक लोकांचे मन भडकवून, भावनांशी खेळून मतं मागतात ना, त्या लोकांना तुमच्या दारात येऊ नका देऊ. जो तुमचं राहणीमान ठीक करेल, तुमचे कामं करेल, ज्याचे कामं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत, त्यांना मत दिलं पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे मुंबईत किती रुपयांचे कामं सुरू आहेत? 4 लाख करोड. ज्यात मोठे मोठे फ्लायओव्हर्स होतात आहे, एअरपोर्ट, कोस्टल रोड, क्लस्टर डेव्हलपमेंट, हे जे प्रोजेक्ट्स आहेत की नाही, जे मुंबईकरांकरता आवश्यक आहेत, हे कामं सुरू आहेत मुंबईत मोठ्या प्रमाणात. आणि हे का सुरू आहेत? कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुंबईकडे विशेष लक्ष देते आहे. म्हणून एवढे सगळे रखडलेले प्रोजेक्ट्स, मेट्रोचे वगैरे, हे लवकर होत आहेत. फडणवीसजी आणि मोदीजी मुंबईकडे विशेष लक्ष देऊन राहिले. आता समजा मुंबईत या ब्रँडवाल्या लोकांची सरकार आली महापालिकेत, तर काय होईल? मुंबईत वेगळी सरकार आणि राज्यात आणि केंद्रात दुसरी सरकार. आणि तुम्हाला माहिती आहे इतिहास, हे जे ब्रँडवाले जे लोक आहेत हे सतत राज्य सरकारशी आणि केंद्र सरकारशी भांडत राहतात, सकाळ दुपार संध्याकाळ. आता जर का सतत त्यांचे भांडणं राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी होत राहतील तर त्यात नुकसान कोणाचं आहे? त्यांचं स्वतःचं नाही,
मुंबईकरांचं नुकसान आहे, मराठी माणसाचं नुकसान आहे. त्यामुळे जे लोक आपल्या पार्ट्यांना वाचवू शकले नाही ते लोक मुंबईला वाचवतील. मला असं वाटतं भाषा धर्म हे करून वोट नका देऊ. मराठी लोकांना विशेष मला हे सांगायचं आहे की 25 वर्षाच्या काळात जेव्हा ह्या लोकांची सत्ता होती त्या काळात मराठी लोकांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं. गिरगाव वरळीमधनं आपल्या चाळी विकून हे लोक डोंबिवली विरार कल्याणच्या पलीकडे गेले त्याच 25 वर्षाच्या काळामध्ये. पण आता ही जी सरकार आहे ही म्हणजे महायुतीची सरकार ही क्लस्टर डेव्हलपमेंट करून तिथेच राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांना स्वतःचा फ्लॅट देते आहे. धारावी तुम्हाला माहितीच आहे तिथे पण मेगा क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे. तिकडे जे राहणारे लोक आहेत मराठी असो किंवा अमराठी असो सगळ्यांना चांगले फ्लॅट्स मिळणार आहेत. त्यांना पलायन करायची गरज नाही आहे. दूर दूर ते तिथेच राहणार आहेत. आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स राहतील, टॉवर्स उभे राहतील, चांगलं लाईफस्टाईल त्यांना मिळेल. हे पाहिजे तुम्हाला की नुसते भावनिक विषय. जी पॉलिटिकल पार्टी मराठी लोकांना किंवा अमराठी लोकांना हे सगळं देईल तेच फार महत्वाचे आहेत. आता घाटकोपरमध्ये सुद्धा करणार आहेत हे लोक क्लस्टर डेव्हलपमेंट. दिवा पूर्व मध्ये चालू आहे काम, लवकरच त्याचं काम सुरू होईल. तर दिवा पूर्व मधले जे लोक आहेत त्यांना सुद्धा चांगले दिवस मिळणार आहेत, चांगले प्रशस्त फ्लॅट मिळतील त्यांना. ठाण्यामध्ये सुरू आहे. असं पूर्ण मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुरू आहेत. म्हणजे तिकडचा राहणारा जो मराठी माणूस आहे तो तिथेच राहील. हे काम महायुतीची सरकार करते आहे. देवाभाऊ करतात आहे, देवेंद्र फडणवीस करतात आहे आणि एकनाथराव शिंदे करत आहेत. असल्या गोष्टी हे जे दोघं भाऊ आहेत ब्रँडवाले हे का मागच्या 25 वर्षात करू शकले नाहीत. त्यांच्याच काळात मराठी माणसाला पलायन करावं लागलं दक्षिण मुंबईमधनं. ते खरे जबाबदार आहेत मराठी माणसाच्या या परिस्थितीकरिता. आणि मराठी पत्रकार जे आहेत न्यूज चॅनल्सवाले इथं पूर्णपणे भावनिक विषयांना हवा देण्याचे कामं करत आहेत. ब्रँडवाल्यांचे चिअर लीडर्स आहेत ते. केव्हाही न्यूज चॅनल पहा तर हे भावनिक विषय, प्रॅक्टिकल विषय तर मला दिसतच नाही कुठे. म्हणून मुंबईत राहणारा प्रत्येक नागरिक भावनिक विषयांकडे न वळता प्रॅक्टिकल राहा. मग तो मराठी असो, हिंदी सायडर असो, गुजराती असो, मुसलमान असो, दलित असो किंवा कोणी असो. हे माझं सजेशन आहे, ही माझी सूचना आहे. बाकी निकाल जो येईल तो तर आपल्याला 16 तारखेला कळणारच आहे. पण मी तुम्हाला जागरूक करण्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर का विषय आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि या चॅनलला म्हणजे फक्त राजकारणला सबस्क्राईब करा. कारण की ज्या लोकांना राजकारणावर बोलायला ऐकायला आवडतं खास त्यांच्याकरता हा मी चॅनल बनवलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फक्त राजकारण. नमस्कार.